नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री गणेश जाधव सर, सहशिक्षक मंगळेश्वर विद्यालय मंगळापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित विषयाच्या भाग 1 यामधील सेट्स या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सेट्स या चॅप्टर विषयी अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता 9वीच्या पार्ट 1 भाग 1च्या पुस्तकातील सेट्स हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये पान नंबर 1 वर काही चित्र दिलेली आहेत. त्याविषयी जर आपण थोडीशी चर्चा करूया. पहिल्यांदा जे चित्र आहे ते आहे फ्लॉवर बुके, फुलांचा गुच्छ. त्यानंतर आहे बंच ऑफ कीज, चाव्यांचा जुडगा. फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा. पाईल ऑफ बुक्स, पुस्तकांचा गठ्ठा. आणि त्यानंतर कलेक्शन ऑफ नंबर्स, संख्यांचा गट. अशी काही चित्र दिलेली आहेत. आता ही जी सर्व चित्र आहेत, ही सर्व चित्र, या सर्व चित्रांसाठी ही जी काही सर्व चित्र आहेत ती सर्व समूहाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिलेली आहे. मग समूह म्हणजे ग्रुप, आणि गणितामध्ये ग्रुपसाठी सेट्स हा शब्द वापरला जातो. सेट्स म्हणजे संच. एक चावी असेल, अनेक चाव्या असतील तर आपण म्हणतो चाव्यांचा जुडगा. एकापेक्षा अधिक फुलं असतील तर आपण म्हणतो फुलांचा गुच्छ. एकापेक्षा जास्त पुस्तकं असतील तर आपण म्हणतो पुस्तकांचा गठ्ठा. ठीक आहे. मग हे जे काही सर्व समूह आहेत, या सर्व समूहांसाठी आपण ग्रुप्स असा शब्द वापरतो, आणि ग्रुपसाठी गणितामध्ये सेट्स हा शब्द वापरला जातो. सेट्स म्हणजे संच. मग आता सर्वप्रथम आपण सेट्स म्हणजे नेमकी काय हे समजून घेऊया. संच कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय सेट्स? काही उदाहरण आपण घेऊया. डेज ऑफ ए वीक. त्यानंतर मंथ्स इन ए इयर. त्यानंतर happy people in our village. आणि brilliant students of class. Brilliant students of class. ठीक आहे. काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. डेज ऑफ ए वीक, आठवड्यातील वार. आठवड्यातील वार आपण सांगू शकतो. आठवड्यातील वार कोणते आहेत? संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. ठीक आहे. आठवड्यातील वार आपण सांगू शकतो. मंथ्स इन ए इयर, वर्षातील महिने. मग वर्षामध्ये, एका वर्षामध्ये कोणकोणते महिने येतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अप टू डिसेंबर. सांगू शकतो आपण एका वर्षामध्ये कोणकोणते महिने आहेत, त्यांची नावं आपण सांगू शकतो. पुढे एक उदाहरण घेतलेलं आहे आपण, हॅपी पीपल इन अवर व्हिलेज, आपल्या गावातील आनंदी व्यक्ती. आता आपल्या गावातील आनंदी व्यक्ती कोण आहेत? सांगू शकत नाही आपण ठामपणे की ही व्यक्ती आनंदी आहे, ही व्यक्ती दुःखी आहे. ठीक आहे. याबद्दल आपण निश्चित अशी माहिती देऊ शकत नाही. त्यानंतर ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ क्लास, आपल्या वर्गातील हुशार विद्यार्थी. आता आपल्या वर्गातील हुशार विद्यार्थी असं म्हटलं की आपण लगेच विचार करतो अभ्यासातील हुशार विद्यार्थी. पण एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार आहे, मग त्याला हुशार विद्यार्थी म्हणायचं का? एखादा अभ्यासापेक्षा खेळामध्ये हुशार असेल, एखादा अभ्यासात हुशार नसेल, खेळात हुशार नसेल, कलेमध्ये हुशार असेल, मग हुशारी कशावरनं ठरवणार? मोजता येईल का आपल्याला हुशारी? नाही मोजता येणार.
आपल्या गावातील आनंदी व्यक्ती हे मोजता येईल का? हेही मोजता येणार नाही, हे की नाही, सांगता येणार नाही आपल्याला या दोन्ही उदाहरणांबद्दल. पण वर्षातील महिने सांगू शकतो आपण, जानेवारी ते डिसेंबर पर्यंत. त्यानंतर डेज ऑफ ए वीक, आठवड्यातील वार, हे सांगू शकतो आपण. मग आता सेट्स याची डेफिनेशन करायची आपल्याला. व्हॉट इज मीन बाय सेट? सेट is the well-defined collection of objects. The well-defined collection of objects is called as set. This is the definition of set. Sets. The well-defined collection of objects is called a set. वस्तूंच्या सुस्पष्ट अशा समूहाला संच असे म्हणतात. ज्या समूहाविषयी, ज्या ग्रुपविषयी आपण अचूक आणि नेमकेपणाने माहिती सांगू शकतो त्या समूहाला संच असं म्हटलं जातं. मग ही जी उदाहरणं घेतलेली आहेत आपण, डेज ऑफ ए वीक, हे की नाही, आठवड्यातील वार, आठवड्यातील वारांचा समूह, याबद्दल आपण निश्चित अशी माहिती सांगू शकतो. आठवड्यात कोणकोणते वार आहेत, मग याला संच म्हणता येईल आपल्याला. दिस इज ए सेट. त्यानंतर मंथ्स इन ए इयर, वर्षातील महिना. वर्षातील महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, अचूक आणि नेमकेपणाने माहिती सांगू शकतो. दिस इज ए वेल डिफाइंड कलेक्शन, सो दिस इज ए सेट. हॅपी पीपल इन अवर विलेज, याबद्दल आपण माहिती सांगू शकत नाही, मोजता येणार नाही आपल्याला कोण आनंदी आहे कोण दुःखी आहे, ठीक आहे. मग याला आपल्याला सेट म्हणता येणार नाही. त्यानंतर ब्रिलियंट स्टुडंट ऑफ क्लास, आपल्या वर्गातील हुशार विद्यार्थी, याविषयी आपण अचूक आणि नेमकेपणाने माहिती सांगू शकत नाही, यालाही आपल्याला संच म्हणता येणार. मग सेट्स, संच म्हणजे काय? द वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ए सेट. वस्तूंच्या सुस्पष्ट अशा समूहाला संच असं म्हणायचं. ज्या समूहाबद्दल आपण अचूक आणि नेमकेपणाने माहिती सांगू शकतो त्या वस्तूंच्या समूहाला संच असं म्हटलं जातं. सो द सेट्स आर डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर्स. सेट्स डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. इंग्रजी लिपीतील मोठ्या अक्षरांचा वापर संच दर्शवण्यासाठी केला जातो, ठीक आहे. मग ए बी सी डी अप टू झेड पर्यंत ही जी काही इंग्रजी लिपीतील मोठी अक्षरं आहेत त्या अक्षरांचा वापर आपण संच दर्शवण्यासाठी करणार आहोत. आणि संचातील जे काही घटक आहेत, आता हे संचाचं उदाहरण बघितलं आपण, डेज ऑफ ए वीक, हा सेट झाला. यातले जे घटक आहेत, यातले जे एलिमेंट्स आहेत, सेट मधले जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपण इंग्रजी लिपीतील लहान अक्षरांचा वापर करणार आहोत. म्हणजेच त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल्स, एलिमेंट्स, संचातील घटक. मग हे जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स दर्शवण्यासाठी आपल्याला इंग्रजी लिपीतील लहान अक्षरांचा वापर करायचा आहे. ए बी सी अप टू झेड अशा पद्धतीने संच दर्शवण्यासाठी कॅपिटल लेटर्सचा इंग्रजी लिपीतील मोठ्या अक्षरांचा वापर करायचा आहे. आणि संचातील जे काही घटक आहेत ते घटक दर्शवण्यासाठी, डिनोट करण्यासाठी इंग्रजी लिपीतील लहान अक्षरांचा वापर करणार आहोत आपण, ठीक आहे. आता आपण उदाहरण बघितलं, डेज इन ए वीक, आठवड्यातील वार, आणि दिस इज ए सेट, हा संच आहे. कारण यातले जे काही एलिमेंट्स आहेत दॅट इज ए वेल डिफाइंड ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स. वस्तूंचा तो सुस्पष्ट असा समूह आहे, त्याबद्दल आपण अचूक आणि नेमकेपणाने माहिती सांगू शकतो. मग आता आठवड्यातील वार हा सेट आहे. त्यातले एलिमेंट्स कोणकोणते येतील? संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, हे की नाही, अप टू सॅटरडे पर्यंत, सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार पर्यंत हे त्या संचातील घटक आहेत, त्यांना म्हणणार आपण एलिमेंट्स, ठीक आहे. सपोज ए हा
सेट ए चा इलेमेंट असेल, ए हा संच ए चा घटक असेल, तर ते गणितीय भाषेमध्ये कसं लिहिलं जाईल? ए बिलॉंग्स टू दी सेट ए. याचं वाचन कसं करायचं? ए इज एन इलेमेंट ऑफ सेट ए. ए इज एन इलेमेंट ऑफ सेट ए. याचा अर्थ काय होतो? ए इज एन इलेमेंट ऑफ सेट ए. याचा अर्थ काय होतो? ए हा संच ए चा घटक आहे. मगाशी आपण एक उदाहरण घेतलं, ते कसं लिहिता येईल? डेज ऑफ ए वीक. सपोज ए इज द सेट ऑफ डेज ऑफ ए वीक. समजा ए हा आठवड्यातील वारांचा संच आहे. मग आठवड्यातील एक वार घेऊया आपण, संडे. सो संडे बिलॉंग्स टू दी सेट ए. संच दर्शविण्यासाठी इंग्रजी लिपीतील लहान अक्षरांचा वापर, मोठ्या अक्षरांचा वापर करायचा. सो संडे बिलॉंग्स टू दी सेट ए. म्हणजे संडे हा संच ए चा घटक आहे, कारण तो आठवड्यातील वार आहे आणि ए हा सेट आठवड्यातील वारांचा आहे, आठवड्यातील वारांचा संच आहे. एखादा घटक संचातील नसेल तर तो कसा दर्शवणार? सपोज आपण असं लिहिलं, मार्च बिलॉंग्स टू दी सेट ए. आपण काय म्हटलंय? ए हा कशाचा सेट आहे? ए इज दी सेट ऑफ डेज इन ए वीक. ए हा आठवड्यातील वारांचा संच आहे. मग आता मार्च हा आठवड्यातील वार आहे का? नाही, मार्च हा आठवड्यातील वार नाहीये. मग असं लिहिलं तर चालेल का? नाही. याचा काय अर्थ होतो? ए हा संच ए चा घटक आहे, म्हणजे मार्च हा संच ए चा घटक आहे, असं चालणार नाही. मार्च हा वर्षातील महिना आहे. मग जर घटक नसेल तर या पद्धतीने आपण असं लिहिणार आहोत. याचं वाचन कसं करणार? मार्च नॉट बिलॉंग्स टू दी सेट ए. मार्च हा संच ए चा घटक नाही, म्हणजेच ए इज नॉट बिलॉंग्स टू दी सेट ए. एखादा इलेमेंट हा त्या सेट मधील नसेल तर या पद्धतीने आपण नॉट बिलॉंग्स टू चा घटक नसणे, याचं वाचन कसं करायचं? ए इज नॉट an element of set A. A हा संच ए चा घटक नाही. एखादा घटक त्या संचातील असेल तर या प्रकारे लिहिलं जातं, एखादा घटक त्या संचातील नसेल तर ते या प्रकारे लिहिलं जातं. वाचन या पद्धतीने आपण करणार आहोत. आता आपल्याला संच लिहायला शिकायचे आहे. संच कशा पद्धतीने लिहिले जातात त्यासाठी संच लिहिण्याच्या पद्धती आहेत. देयर आर मेथड्स ऑफ रायटिंग सेट. चला तर मग आपण बघूया मेथड्स ऑफ रायटिंग सेट. Methods of writing set. There are two methods of writing set. संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. एक एक करून आपण बघूया त्या पद्धतीने संच कसा लिहिला जातो. पहिली पद्धत आहे संच लिहिण्याची पहिली पद्धत आहे रूल मेथड, लिस्ट मेथड. दोन पद्धती आहेत संच लिहिण्याच्या, लिस्ट मेथड अँड रूल मेथड. दोन्ही पद्धती आपल्याला बघायच्या आहेत. पहिली पद्धत बघूया आपण लिस्ट मेथड. लिस्ट मेथडलाच दुसरं नाव आहे रोस्टर मेथड. लिस्ट मेथड और रोस्टर मेथड. ठीक. लिस्ट मेथड और रोस्टर मेथड म्हणजे काय? लिस्ट मेथड, लिस्ट यादी पद्धती, संच लिहिण्याची यादी पद्धती. मग आता यादी पद्धतीने संच कसा लिहायचा आहे? सो इन लिस्टिंग मेथड we write all the elements of the set in curly bracket. Elements of the sets
are separated by commas. Order of element is not necessary, but repetition is not allowed. लिस्ट मेथड किंवा रोस्टर मेथड, यादी पद्धतीने संच लिहिताना आपल्याला संच लिहिण्यासाठी संचातील जे काही घटक आहेत ते घटक आपल्याला महिरपी कंसामध्ये लिहायचे. घटक हे कॉमा देऊन सेपरेट करायचे. त्या घटकांचा जो काही क्रम आहे, इलेमेंट्सचा जो काही क्रम आहे, त्यांची जी ऑर्डर आहे ती इम्पॉर्टंट नाही. कुठल्याही क्रमाने आपल्याला ते घटक लिहिता येतील, फक्त घटकांची पुनरावृत्ती आपल्याला करायची नाही. अशा पद्धतीने लिस्ट मेथडने सेट लिहिला जातो. एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. A is the set of odd numbers between 1 to 10. ठीक आहे, एक उदाहरण घेतलंय आपण. एक उदाहरण घेतलंय. A is the set of odd numbers between 1 to. हे एक उदाहरण घेतलंय आपण. A is the set of odd numbers between 1 to 10. आपल्याला लिस्ट मेथडने सेट कसा लिहिला जातो ते बघायचं आहे. यादी पद्धतीने संच कसा लिहायचा. उदाहरण घेतलंय. A is the set of odd numbers between 1 to 10. काय आहे समजून घेऊया. A हा 1 ते 10 यामधील विषम संख्यांचा संच आहे. 1 ते 10 यामधील विषम संख्या म्हणजे 1 आणि 10 सोडून 1 ते 10 मधील विषम संख्यांचा A हा संच आहे. आपण शिकलेलो आहोत संच दर्शवण्यासाठी इंग्रजी लिपीतील मोठ्या अक्षरांचा वापर करायचा. इज इक्वल टू संच लिहिताना म्हणजे संचातील घटक लिहिताना कर्ली ब्रॅकेट महिरपी कंसाचा वापर करायचा आहे. आता या सेट मधले इलेमेंट्स आपल्याला लिहायचे आहे. संच A काय आहे. 1 ते 10 यामधील विषम संख्यांचा संच. मग 1 ते 10 यामधील विषम संख्या दोन्ही आहे का विषम. नाही. कोणकोणत्या येतील. 3, 5, 7, 9. ठीक आहे. संचातले घटक लिहून झाले. कर्ली ब्रॅकेटने क्लोज करायचा. दिस इज द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. हा 1 ते 10 यामधील विषम संख्यांचा संच आहे. अशा प्रकारे संच आपल्याला यादी पद्धतीने लिहिता येईल. संचातील जे काही इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सचा जो काही क्रम आहे, ऑर्डर इज नॉट नेसेसरी, मग हा असाही लिहू शकतो आपण. याही पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. ऑर्डर इज नॉट नेसेसरी बट रिपिटेशन इज नॉट अलाउड. परंतु आपल्याला पुनरावृत्ती करायची नाही. ठीक आहे. हे असं तुम्हाला लिहिता येईल. हे उदाहरण आपण घेतलेलं आहे. यानंतर आपण अजून एक उदाहरण घेणार आहोत. यादी पद्धतीनेच संच लिहायचा आहे आपल्याला. एक उदाहरण घेऊया आपण. B is the set of letters in word remember. एक उदाहरण घेतलेलं आहे. समजून घेऊया आधी अर्थ काय होतोय. म्हणजे आपल्याला संच लिहिता येईल. सेट्स. देन वी राईट दी सेट. B is the set of letters in word remember. B हा रिमेंबर हा जो काही वर्ड आहे यातील लेटर्सचा सेट आहे. रिमेंबर या वर्ड मधल्या लेटर्सचा सेट. ओके. बी. सो आपण लिहूया हा सेट. सेट डिनोट करण्यासाठी इंग्रजी लिपीतील कॅपिटल लेटर्सचा वापर. बी इज इक्वल टू सेट लिहिताना कर्ली ब्रॅकेट
सेटले जे काही एलिमेंट्स आहेत ती कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे आहेत आपल्याला. सो बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय आहे सेट बी, लेटर्स इन दी वर्ड रिमेंबर. ओके, मग रिमेंबर हा जो वर्ड आहे यामध्ये कोणकोणते लेटर्स येतात त्यांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी करायची. सुरुवात करूया आपण. पहिला लेटर आहे आर. सेट मधले जे काही एलिमेंट्स आहेत ते लिहिताना आपल्याला कॉमाने सेपरेट करायचे, कॉमा. देन ई, एम, अगेन ई. आपण काय म्हटलेलं आहे, रिपिटेशन करायचं नाही, आपल्याला पुनरावृत्ती करायची नाही. आधी एकदा ई लिहिलेलं आहे, पुन्हा एकदा ई नाही लिहायचं. ठीक आहे, पुन्हा एम पुनरावृत्ती होते, तो काही लिहिणार नाही आपण. त्यानंतर बी, परत ई आहे, परत आर आहे, पुनरावृत्ती करायची नाही. दिस इज द सेट ऑफ लेटर्स इन दी वर्ड रिमेंबर. हा आहे रिमेंबर या वर्ड मधील लेटर्सचा सेट. अशा पद्धतीने सेट आपण लिस्टिंग मेथडने किंवा रोस्टर मेथडने लिहू शकतो. संच लिहिण्याची पुढची पद्धत आहे रूल मेथड. रूल मेथड किंवा तिला म्हटलं जातं सेट बिल्डर फॉर्म. This is second method of writing the set, rule method or set builder form. संच लिहिण्याची गुणधर्म पद्धती, नावातच आहे गुणधर्म. मग रूल मेथडने आपल्याला सेट लिहायचा आहे. रूल मेथडने आपण सेट कसा लिहू शकतो? इन रूल मेथड एलिमेंट्स आर नॉट लिस्टेड लाईक लिस्टिंग मेथड. रूल मेथडने संच लिहिताना आपल्याला गुणधर्म यादी पद्धतीप्रमाणे सेट मधले जे काही एलिमेंट्स आहेत त्यांची यादी करायची नाहीये. तर वी राईट द जनरल एलिमेंट्स युजिंग व्हेरिएबल्स followed by a vertical line or column and then we write the property of that variables. आपण संच ज्यावेळी संचाची डेफिनेशन शिकली त्यावेळी आपण बघितलं सेट डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर्स. एलिमेंट्स ऑफ द सेट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. संच दर्शवण्यासाठी इंग्रजी लिपीतल्या लहान मोठ्या अक्षराचा वापर करायचा आहे आणि संचातले जे घटक आहेत ते घटक दर्शविण्यासाठी इंग्रजी लिपीतल्या लहान अक्षरांचा वापर करायचा आहे आपल्याला. मग आता रूल मेथडने संच लिहिताना आपल्याला संचामधील सेट्स मधील जे काही एलिमेंट्स आहेत त्यांची लिस्ट करायची नाहीये. तर त्या सेट्स मधले जे एलिमेंट्स आहेत त्या ऑल एलिमेंट्स साठी आपल्याला एक पर्टिक्युलर व्हेरिएबल वापरायचं आहे. त्याच्या समोर एक व्हर्टिकल लाईन किंवा कॉलम, एक उभी रेषा काढायची आहे आणि त्या उभ्या रेषेच्या भोवती आपण सर्व एलिमेंट्ससाठी जो व्हेरिएबल वापरला होता त्याची प्रॉपर्टी लिहायची. म्हणजे सर्व एलिमेंट्स काय, त्यांचा काय रूल आहे, त्यांची काय प्रॉपर्टी आहे, त्यांचा गुणधर्म आपल्याला त्या समोर लिहायचा आहे. एक उदाहरण घेतलं की आपल्याला समजून जाईल हाऊ वी राईट दी सेट बाय रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म. एक उदाहरण घेऊया आपण. M is the set of odd numbers. M is the set of odd numbers from 1 to 10. M is the set of odd numbers from 1 to 10. याद घेतलं होतं बिटवीन 1 to 10. आता फ्रॉम 1 to 10. फ्रॉम आणि बिटवीन शब्द अर्थ वेगळे आहेत. M is the set of odd numbers from 1 to 10. M हा 1 पासून ते 10 पर्यंतच्या कोणत्या ऑड, ऑड म्हणजे विषम, विषम संख्यांचा संच आहे. M हा 1 पासून तर 10 पर्यंतच्या विषम संख्यांचा संच आहे. पहिल्यांदा आपण हा संच लिस्ट मेथडने लिहूया, यादी पद्धतीने हा संच लिहूया आणि मग रूल मेथडने कसा लिहिता येईल ते बघूया. फर्स्ट वी राईट द सेट
बाय लिस्ट मेथड. सो सेट डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. कर्ली ब्रॅकेट मध्ये एलिमेंट्स लिहायचे आहेत आपल्याला. m हा 1 पासून तर 10 पर्यंतच्या विषम संख्यांचा संच आहे. 1 पासून तर 10 पर्यंतच्या विषम संख्या कोणकोणत्या येतील? 1 विचारात घ्यायचं आहे आपल्याला. 1, 2 ही विषम संख्या नाहीये. 3, 5, 7 आणि 9. फर्स्ट आपण हा जो सेट आहे तो लिस्ट मेथडने लिहिलेला आहे. आता आपल्याला रूल मेथडने हा सेट लिहायचा आहे. सो रूल मेथडने ही सेट लिहिताना सेट हा कॅपिटल लेटर्सनी डिनोट करायचा आहे. त्यानंतर कर्ली ब्रॅकेटचा यूज करायचा आहे. सर्व एलिमेंटसाठी जी प्रॉपर्टी आपण वापरणार आहोत, जो रूल वापरणार आहोत तोही लिहायचा आहे, कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहायचा आहे. आणि शेवटी सेट लिहून झाल्यानंतर कर्ली ब्रॅकेट करायचंय. ठीक आहे. रूल मेथडने आपण हा सेट लिहूया. सो m इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये. आता आपण काय म्हटलंय, रूल मेथडने सेट लिहिताना आपण लिस्ट करणार नाही आहोत, त्याची लिस्ट करायची नाही आपल्याला. सेट मधले जे एलिमेंट्स आहेत त्यांची लिस्ट न करता सर्व एलिमेंटसाठी एक व्हेरिएबल वापरायचे आपल्याला, एक चल वापरायचे. एलिमेंट्स इन दिस सेट आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. लहान अक्षरांनी, इंग्रजी लिपीतल्या लहान अक्षरांनी आपल्याला संचातील घटक दाखवायचे. म्हणजे सर्वांसाठी आपण एक व्हेरिएबल म्हणजे लहान अक्षर x घेऊया. या सर्वांसाठी आपण x हा व्हेरिएबल घेऊया. त्यापुढे एक उभी रेष, हा कसा वाचायचा तेही आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आता या सर्वांसाठी आपण x वापरलेला आहे. मग x काय आहे, म्हणजे हे जे काही सर्व नंबर्स ते नेमकी काय आहे तिथं लिहिलंय ना आपण, ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 10. मग आपण असं लिहायचं का, हे जे सर्व आहे त्या सर्वांसाठी x वापरणार. मग आपण असं लिहिणार का इथे, x इज द ऑड नंबर फ्रॉम 1 to 10 असं लिहू शकतो आपण. किंवा x इज द ऑड नंबर लेस दॅन 10 असंही लिहू शकतो आपण. ठीक आहे. x is the odd number less than 10. याही पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. वाचायचं कसं, m is the set of all x. या सर्व एलिमेंटसाठी आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे x. m इज द सेट ऑफ ऑल x. या कॉलमसाठी, या व्हर्टिकल लाईन साठी सच दॅट असं वाचायचं आहे. सच दॅट आणि मग पुढे प्रॉपर्टी येते. हे जे काही सर्व एलिमेंट्स आहेत हे यांची प्रॉपर्टी येते पुढे. सच दॅट या सर्व एलिमेंटसाठी आपण एकच व्हेरिएबल वापरलेला आहे. x म्हणजे हे सर्व एलिमेंट्स आहेत. सो सच दॅट x काय आहे, इज दी ऑड नंबर लेस दॅन 10. लिहायचं कसं, जे वाचलंय आपण ते लिहूया म्हणजे तुम्हाला वाचता येईल. m इज दी सेट ऑफ ऑल x सच दॅट, पुढे आहेच हे लिहिलेलं, x इज odd number less than 10. ठीक आहे. याचा अर्थ बघूया आपण. m is the set of all x such that x is odd number less than 10. याचा अर्थ बघूया. m हा अशा x घटकांचा संच आहे की, असा की, या उभ्या रेषेचा अर्थ होतो असा की. m हा अशा x घटकांचा संच आहे की x ही 10 पेक्षा लहान असणारी विषम संख्या आहे. म्हणजेच m हा 10 पेक्षा लहान असणाऱ्या विषम संख्यांचा संच आहे. 10 पेक्षा लहान असणाऱ्या विषम संख्यांचा संच, 10 पेक्षा लहान असणाऱ्या विषम संख्यांचा संच. अशा पद्धतीने सेट हा रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहिला जातो.